जय शिवराय, जय महाराष्ट्र सर्वांना. कशात सगळे आय होप सगळे व्यवस्थित असतील. आज विशेष म्हणजे आज संडे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. सर्वात पहिला मी स्वतःला शुभेच्छा देतो, हॅपी बर्थडे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज ठरवलं आहे अंबरनाथच्या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं. तर आजचा ब्लॉग खास करून त्याच्यासाठी आहे. तर आता मी तर तयार झालेलोच आहे ऑलरेडी. प्रणाली पण पूर्णपणे तयार झाले, विहांश पण तयार झाले. चला तर मग अगोदर घरच्या देवाचं दर्शन घेतो, त्याच्यानंतर आपली जर्नी स्टार्ट करतो. बघा विहांश पण तयार झालाय मस्त. विहांश इकडे बघ, हाय कर. हाय हाय कर बाळा सगळ्यांना. हाय कर, हाय कर बाळा. काय करतोय? विहांश तयार होऊन बसलाय मोबाईल बघत. प्रणाली पण तयार झाली. चला तर मग आपली जर्नी स्टार्ट करू. घरापासून आम्ही शेअरिंग रिक्षा पकडली, ती ठाणे स्टेशनला नेऊन सोडते. हे रस्त्यात जाताना लागतं आनंद आश्रम देगे साहेबांचं. दुपारचे 12 वाजले होते जेव्हा आम्ही घरातून निघालो. तेव्हा कदाचित आम्हाला पोहोचेपर्यंत 2 वाजतील. हे तलाव पाली ठाण्यातलं एक मुख्य आकर्षण. आम्ही आता ठाणे स्टेशनला पोचलो. आम्ही इथून अंबरनाथचं आता तिकीट काढणार. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, अशी आम्हाला बसायला जागा मिळाली. विहांश पण वैतागला होता गर्दीत, क्राऊड खूप होता. त्यानंतर आम्ही अंबरनाथ स्टेशनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर आम्ही आता जातो आहे. ईस्टच्या साईडला आम्ही उतरलो आणि तिकडून शेअरिंग रिक्षा पकडली, जी डायरेक्ट मंदिरापर्यंत नेऊन सोडते. पर सीट 20 रुपये चार्ज आहे इथून. आणि अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या इकडे पोहोचलो. हे आहे मंदिराचं एंट्रन्स, जिकडे आत जायला इकडे एक छोटासा ब्रिज आहे. चल. अंबरनाथमधील हे मंदिर शिलहारा राज्यातील चित्तराजा या राजाने 11व्या शतकात इसवी सन 1060 या मंदिराची पुनर्रचना त्याने केली होती. म्हणजे हे मंदिर त्याने बांधलं होतं. हे मंदिर जे आहे ते वालदुनी नदीच्या काठावर वसलेलं आहे, जे अंबरनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर पाहून आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्हाला खूपच प्रसन्न वाटलं, कारण याआधी असे प्राचीन मंदिर आम्ही कधीच बघितलं नव्हतं. मी पहिल्यांदाच असे प्राचीन मंदिर बघितलं, त्यामुळे खूप चांगला अनुभव आम्हाला मिळाला. ते आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आम्ही आता काही वेळात निघणारच आहे इथून. फोटो काढायला आम्ही विसरलो होतो, तर फोटो काढण्यासाठी काही क्लिक्स घेण्यासाठी आम्ही थांबलो. नंतर आम्ही काही फोटो इकडे काढले. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो.
रिक्षा स्टॉपवर. इथून शेअरिंग रिक्षा पकडून आम्ही अंबरनाथ स्टेशनला पोचलो. थोड्याच वेळात CSMT ट्रेन येणार होती. ट्रेन पकडून आम्ही परत ठाणे स्टेशनला पोचलो. विहांश पण खूप थकलेला दिसतोय. झोपला विहांश आल्यानंतर घरी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि जे 7 तास घरी पोचलो. थोडंसं ट्रॅव्हल करून थोडासा थकवा जाणवते. दुपारी 12 वाजता आम्ही घरातून निघालो होतो दर्शनासाठी. तर आत्ताच आम्ही घरी पोचलो. तर दर्शन आमचं खूप छान झालं आणि खूप चांगला अनुभव आला. आणि तो जे मंदिर आहे प्राचीन शिव मंदिर, इकडे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तर त्यामुळे थोडंसं गेल्यानंतर चांगलं वाटलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या प्रत्येकाने सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.